मी स्मिता निरगुडकर. मी ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञामानस संशोधिकेमध्ये गेली 20 वर्ष वेगवेगळ्या उपविभागांमध्ये काम करते आहे आणि आज इथे डॉक्टर वनिता पटवर्धन यांच्याबरोबर स्मरण या विषयावरती काही चर्चा करण्यासाठी असं आपण इथे आलेलो आहे. डॉक्टर वनिता पटवर्धन या सुद्धा प्रज्ञामानस संशोधिकेमध्ये गेली 35 वर्ष मध्ये काम करत आहेत. संशोधन आहे, त्याच्यामध्ये मार्गदर्शन, सल्ला, अध्यापन आणि वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये ज्या कामगार भरतीसाठी किंवा कामगार निवडीसाठी काम करावं लागतं, तर अशा पद्धतीचं काम त्या खूप मोठ्या प्रमाणावरती करत आहेत. याच्याशिवाय पुणे विद्यापीठामध्ये त्या PhD गाईड म्हणून काम करत आहेत आणि त्यांचे एकूण 20 शोधनिबंध हे मान्यताप्राप्त अशा नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. भारताबरोबरच भारताबाहेरील देशांमध्ये सुद्धा वनिताताईंनी पुष्कळच मानसशास्त्रामध्ये काम केलेलं आहे. आजचा जो आपला विषय आहे स्मरणशक्ती किंवा स्मृती या विषयावरती वनिताताई आपल्याला आज काही मार्गदर्शन करणार आहेत किंवा काही माहिती देणार आहेत. तर मी वनिताताईंना असा प्रश्न विचारेन की नेमकं स्मरण असं आपण कुठून म्हणूयात किंवा कसे सुरुवात करूयात त्याच्यासाठी, किंवा स्मरण म्हणजे नक्की काय, असं काय सांगाल तुम्ही? स्मिताताई, पहिल्यांदा असं सांगते की तुम्ही मानसशास्त्रज्ञ आहात आणि तुम्ही याविषयी प्रश्न विचारला त्याचा खूप आनंद होतोय, कारण तुमचे प्रश्न खूप नेमके असतील अशी मला खात्री वाटते आहे. स्मरण याला स्मृती, स्मरण, स्मरण कौशल्य, स्मरणशक्ती असे वेगवेगळी काही काही आपण नावं देऊ शकू. आता आपण स्मरण असंच म्हणूया. ती एक बौद्धिक प्रक्रिया आहे, म्हणजे काय, विचार करण्याची प्रक्रिया आहे. मग विचार प्रक्रिया कोणकोणत्या आहेत? तर आकलन, समजून घेणं, कल्पना लढवणं, लक्षात ठेवणं, तर्क करणं, समस्या परिहार म्हणजे कूटप्रश्न सोडवणं, निर्णय घेणं, अशा अनेक बौद्धिक प्रक्रिया असतात. त्याच्यातली स्मरण ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रिया आता बोलताना मी त्यांची नावं वेगवेगळी घेतली, पण त्या एकमेकांमध्ये तशा गुंफलेल्या असतात. म्हणजे स्मरणामध्ये आकलन पण येतं, तर्क पण येतो, असं सगळ्या त्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंफलेल्या असतात. पण ही प्रक्रिया नेमकी सुरू कशी होते? आता ह्याच्यातले जर टप्पे सांगायचे झाले तर मी तुम्हाला सांगते. आपण आपल्या डोळे, कान, त्वचा, नाक ही जी ज्ञानेंद्रिय आहे याच्यामार्फत आपल्याला काहीतरी माहिती मिळत असते आणि आपली ती माहिती आपण घेतो, म्हणजे ग्रहण करतो. आणि आपला जो काही पूर्व अनुभव असतो त्या अनुभवाच्या आधारे त्या माहितीचं आपण नोंदणी करतो, नोंदवतो, म्हणजे मेंदूमध्ये ती माहिती नोंदवतो आणि त्याच्या मेंदूच्या स्मरण केंद्रामध्ये त्याची नोंदणी होते आणि त्यानंतर त्याचं रूपांतर होतं ते साठवण्यामध्ये आणि नंतर आपण आठवतो. म्हणजे 3 टप्पे साधारणपणे आपण म्हणू शकतो की माहितीचं रूपांतर करून ती नोंदवून घेणं, ती साठवायचं, स्टोरेज ज्याला म्हणते, आणि नंतर जेव्हा वेळ पडेल त्याला ती आठवायची. स्मरण नेमकं कसं होतं, काय घडतं, तर साधारण त्याचे 3 टप्पे सांगता येतात. आपले डोळे, कान, नाक, त्वचा अशी जी काही ज्ञानेंद्रिय आहे त्याच्या आधाराने आपण माहिती घेतो, म्हणजे ती ग्रहण करतो. आता ग्रहण केल्यानंतर ती नोंदवतो, ज्याला आपण रजिस्टर करणं असं म्हणतो, आणि मेंदूच्या काही भागामध्ये ती रजिस्टर होते. आणि नंतर म्हणजे ती साठवतो, नंतर ती साठवून ठेवतो, त्याला स्टोरेज म्हणता येईल. आणि नंतर जेव्हा वेळ पडेल, जेव्हा प्रसंग घडेल त्या त्यावेळेला ते आपण आठवतो. म्हणजे माहितीची नोंदणी करणे, ती साठवणे आणि नंतर आठवणे, असे 3 महत्त्वाचे स्मरणाचे टप्पे म्हणता येतात. पण नेमकं मेंदूमध्ये ही घटना घडते, स्मरण होतं म्हणजे काय होतं? खरं तर आता ह्या प्रश्नाचं खूप सविस्तर उत्तर देता येईल, पण तात्पुरतं काही छोटंसं उत्तर पण देते मी आता, की मेंदूचं जे संशोधन वेगवेगळ्या पद्धतीचं झालंय त्याच्या आधाराने आपल्याला कळतं की मेंदूचा जो अग्रखंड किंवा ज्याला ललाटपाल म्हणतात किंवा ज्याला फ्रंटल लोब असं जे म्हणतात, अनेक जे लोब्स आहेत मेंदूचे, त्यामध्ये स्मरणाचं केंद्र आहे. नेमकं आपण तेवढ्याच विषयी बोलूया. तर त्या स्मरण केंद्रामध्ये जी माहिती येते त्याची सांगड घातली जाते. आता ही सांगड कशी घातली जाते, तर एखादी व्यक्ती आपल्याला डोळ्याने दिसते आणि मग ती माहिती दृष्टी केंद्राकडून स्मरण केंद्राकडे येते आणि त्यावेळेला त्या व्यक्तीला ही व्यक्ती माझी मावशी आहे असं आपण ओळखतो, त्या व्यक्तीला ओळखतो. म्हणजे पूर्वीचा जो अनुभव आहे, पूर्वी आपण त्या मावशीला पाहिलंय त्याच्याशी त्याची सांगड घातली जाते आणि मग म्हणतो आपण, मग निर्णय घेतो की आपण आता काहीतरी करूया, काहीतरी बोलूया. मग आपण
ठरवतो की आपण म्हणायचं की अगं मावशी तू इकडे कुठं आलीस वगैरे, असं ते पाहणं, त्याची आठवणं आणि नंतर त्याच्यानुसार काहीतरी कृती करणं, असं ते सगळं चालू असतं. छोट्या बाळांना अनुभव नसतो, म्हणजे त्यांना स्मरण नाहीच आहे. त्यामुळे जसजसे त्यांना अनुभव मिळत जातील तसतसं त्यांच्या स्मरणाचा साठा आहे तो वाढत 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 जाईल. आणि त्यामुळे अनुभव घेणं वेगवेगळ्या प्रकारचे हे स्मरणाला अत्यंत गरजेचं असं आहे. मला असं नेहमी लक्षात येतं की आपण ज्या काही गोष्टी आहेत ह्या अगदी थोड्या वेळासाठी लक्षात ठेवत असतो किंवा लक्षात राहतात म्हणजे त्या, तर हे कसं काय घडतं? हम्म. आता मगाशी मी काही प्रक्रिया सांगितली, स्मरणाची प्रक्रिया सांगितली की ज्याच्यामध्ये नोंदवलं, साठवलं आणि आठवलं असं. आता त्याच पद्धतीने स्मरणाची आणखीन वेगळ्या पद्धतीने पण प्रक्रिया मांडता येते किंवा ज्याला आता आपण पुन्हा टप्पे असं म्हणू शकू. तर 3 टप्पे आहेत. एक म्हणजे वेदनिक स्मृती, सेन्सरी मेमरी. दुसरं आहे अल्पकालिक स्मृती किंवा ज्याला आपण शॉर्ट टर्म मेमरी असं म्हणू शकतो, STM. आणि दुसरी दीर्घकालिक स्मृती, ज्याला आपण लॉंग टर्म मेमरी किंवा LTM असं म्हणू शकू. अशा 3 टप्प्यातनं माहिती जाते. म्हणजे काय होतं की मगाशी म्हटलं त्याशाच पद्धतीने की चेतासंस्थेकडे माहिती ज्ञानेंद्रियांमार्फत पोचते, स्मरण केंद्राकडे नोंदवली जाते. आता जेव्हा ती नोंदवली जाते त्यावेळेला ती अक्षरशः काही सेकंद नोंदवली जाते, त्याला आपण STM किंवा शॉर्ट टर्म मेमरी असं म्हणतो. आणि तिथे जर काही तिच्यावरती प्रक्रिया झाली, तिच्या अनुभवांशी जोड सांगड घातली गेली, तर मग ती लॉंग टर्म मेमरी LTM कडे तिचं ते रूपांतर होतं. आणि नाही जर झालं तर मात्र ती स्मरण, तो जो का आपण पाहिलेली माहिती गेलेलं, ती गाळ होती, ती नाहीशी होते पूर्णपणाने. हे सगळं मेंदूमध्ये घडत असतं, तर ह्याच्याबरोबर आणखीन काही कामं मेंदू करत असतो का? म्हणजे लक्षात ठेवण्याच्या टप्प्याबरोबरच किंवा पायरीबरोबरच अजून काय काय गोष्टी मेंदूमध्ये घडत असतात की ज्या स्मरणासाठी उपयुक्त असतात किंवा स्मरणाला पूरक असतात? खरं म्हणजे मेंदू तर राजाच आहे आपल्या शरीराचा, त्यामुळे अनेक कार्य मेंदूची आहेत. त्याविषयी आता मी फारशी बोलेन. आता प्रतिक्षिप्त क्रियाचं आहे, तोल सावरणं आहे किंवा आपलं श्वासोश्वास आहे, ही सगळी कार्य मेंदू करत असतो. आपण आता फक्त बौद्धिक कार्यांविषयीच बोलूया. तर त्याच्यातली जी बौद्धिक कार्य आहेत ती सगळी, मगाशी मी म्हटलं तसं, ती सगळी कार्य मेंदू करत असतो. नेमकी कोणती, म्हणजे मेंदूचं नेमकं काय काम चालू असतं स्मरणाच्या बाबतीत? एकूणच मेंदूचं थोडंसं कार्य बघूया. मग ते स्मरणाच्या बाबतीत असेल, तर्काच्या बाबतीत असेल, कोणाच्या बाबतीमध्ये. आपल्याला माहिती आहे की मेंदू हा चेतापेशींचा बनलेला आहे. आणि चेतापेशी ह्या असंख्य आहेत, अगणित आहेत मेंदूमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर त्या एक चेतापेशी दुसऱ्या चेतापेशीला अशी चिकटलेली नसते, पण जवळजवळ असते, पण ती जोडलेली असते. मग ती कशी जोडलेली असते की एका चेतापेशीचं जे टोक आहे ते आणि दुसऱ्या चेतापेशीचं जे टोक आहे त्यांच्याबरोबर काहीतरी रासायनिक विद्युत प्रक्रिया होते. आणि त्यामुळे एक चेतापेशी काही संदेशाचं देवाणघेवाण दुसऱ्या चेतापेशी करते, दुसऱ्या चेतापेशीचं पहिल्या चेतापेशीकडे येतं, असं त्यांची ती देवाणघेवाण चालू असते. आणि त्यामुळे संदेश ग्रहण करायचं, त्याचा अर्थ लावायचा, त्याच्यानुसार काहीतरी निर्णय घ्यायचे आणि मग घेतलेले निर्णय पुन्हा पाठवायचे, हे सगळं त्या चेतापेशींच्या माध्यमातून होत असतं. आणि ह्या चेतापेशी ज्या दोन आहेत त्या ज्या एकमेकांच्या तिथे जवळ आलेले असतात त्याला आपण विदर किंवा सिनॅप्स असं म्हणू शकू. अत्यंत महत्त्वाचं काम तिथे होत असतं, देवघेवीचं. आणि तिथे ही माहिती देवघेव केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब याच्यामध्ये अशी आहे की हे जे चेतापेशींची निर्मिती आहे, म्हणजे किती चेतापेशी असतील संख्या, आणि त्यांचे जे विदरांची जी निर्मिती आहे, सिनॅप्सची निर्मिती आहे, आणि अनेक चेतापेशींची एकमेकांशी बांधणी किंवा जोडणी किंवा त्याची आपण संरचना म्हणूयात, ही सगळी गर्भावस्थेपासून सुरू असते. तर ती मृत्यूपर्यंत चालू असते. परंतु वयाच्या 10 वर्षापर्यंत मात्र अत्यंत वेगाने, अत्यंत विस्तृतपणाने आणि अत्यंत कायमस्वरूपी अशी असते. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की स्मरणशक्तीविषयीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा, किंवा कुठल्या बौद्धिक प्रक्रियेचा विचार करतो तेव्हा, गर्भावस्थेपासून पहिली 10 वर्ष ही माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी आहेत. म्हणूनच असं म्हटलं जातं का की पहिल्या 5-10 वर्षांमध्ये जितके जास्तीत जास्त अनुभव मुलांना किंवा व्यक्तीला मिळेल तितकं त्याचा ते पुढे उपयोग जास्त. अगदी नक्की, अगदी नक्की. आणि आता हे जे अनुभव घ्यायचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा
अनेक गोष्टी आहेत. आता स्मरणाकडे चांगलं लक्ष द्यायचं किंवा स्मरणशक्ती खूप उत्तम करायची आहे, तर पहिल्यांदा तर मेंदू त्याच्यामध्ये असल्यामुळे मेंदू हा शरीराचा भाग आहे. त्यामुळे शारीरिक गोष्टींचा विचार आपल्याला जास्ती केला पाहिजे. म्हणजे काय, चौरस आहार घेतलेला आहे, व्यायाम केलेला आहे, पुरेशी झोप घेतलेली आहे, आपलं आरोग्य नीट लागलं, म्हणजे आजारांपासून आपण लांब राहिलेलो आहोत, अशा सगळ्या गोष्टी करण्याची तर नितांत गरज आहे. आणि ह्याच्या जोडीने अनुभव घेत गेलो आपण तर नेमकं काय होतं ते सांगते. की ह्या ज्या मेंदूतल्या ज्या चेतापेशी आहेत, विशेषतः आता आपण म्हणूयात की स्मरण केंद्रावरच्या ज्या चेतापेशी आहेत त्यांच्यावरती, त्यांच्या ज्या अक्षांवरती मायोलिनचे जे थर आहेत ते वाढत जातात. मायोलिनचे थर जितके जास्त तितकं स्मरण जास्त. म्हणजे अनुभव घेणं हे स्मरणाशी किती छान निगडीत आहे हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं. आणि त्यामुळे मग अनुभव आपण वेगवेगळे घेत जायचे. आता आणखीन गंमत अशी होते की जर आपण अनुभव विशिष्ट प्रकारचे घेतले नाहीत, कमी घेतले, त्याच्यापासून दुरावलो, तर काही काही चेतापेशींची निर्मिती कमी होईल आणि काही काही चेतापेशींचा उपयोगच होणार नाही, त्यांना कामच पडणार नाही आणि त्या नाहीशा पण होऊ शकतात. म्हणजे मेंदू एका अर्थाने गंजू पण शकतो. त्यामुळे चेतापेशींना काम देणं, अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे घेणं हे खूप महत्वाचं आहे. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मेंदूला रक्तपुरवठा होत असतो आणि मेंदूचे पण भाग आहेत. आता त्यामध्ये आपण खोलात शिरलो नाही, परंतु एक भावनिक मेंदू, बौद्धिक मेंदू किंवा मेंदूची भावनिक केंद्र, मेंदूची बौद्धिक केंद्र, अशी काही वेगवेगळी केंद्र आहेत. जेव्हा अशा काही भावना येतात, समजा ताणतणाव आहे, राग, मत्सर, निराशा, चिंता, अशा ज्या भावना आहेत, तर त्या भावनांना सामना करण्यासाठी म्हणून मेंदूचे जे भावनिक केंद्र आहे तिथे रक्तपुरवठा जास्त पाठवला जातो आणि तिथे जास्त पाठवला की बौद्धिक केंद्रांकडे रक्तपुरवठा कमी पडतो. आणि ज्या वेळेला मग अशा भावना असतात त्यावेळेला बौद्धिक कामं मंदावतात, रक्तपुरवठा कमी त्यांची मंदावतात. म्हणजे मग लक्षात येतं आपल्या असं, किंवा नेमकं स्मरणाविषयी जर आपण बोलणार असलो तर स्मरण जेव्हा आपल्याला उत्तम हवं आहे त्यावेळेला अशा सगळ्या भावनांवरती नियंत्रण पाहिजे. म्हणजे आपण शांत, स्वस्थ, आनंदी असे असलं पाहिजे आणि मग आपलं स्मरण उत्तम होईल. याच्यातनं आणखीन एक असं लक्षात येते की समजा मला एखादी गोष्ट आवडत नाहीये किंवा एखादा विषय आवडत नाहीये, तर त्याच्याविषयीचं स्मरण किंवा त्याच्याविषयीच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मी काय करायला हवं? खरं तर हा प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याने विचारावा तसा तुम्ही विचारलेला आहे की नावडत्या खूप गोष्टींचा अभ्यास करायला लागतो, त्या परीक्षा आलेल्या असतात आणि काय करायचं. तर मी तर सर्वसाधारणपणे असं म्हणेन की नावडत्या गोष्टी लक्षात राहणं अवघडच आहे. त्यामुळे त्या ज्या नावडत्या गोष्टी त्या तुम्ही आवडत्या जर केल्या तर जास्ती बरं आहे. म्हणजे मग स्मरणाकडे जाण्याचा मार्ग आपला चालू झाला. नाहीतर एकूण अवघड आहे. मग ते पाठ करत राहिलेलो आहे, जबरदस्ती केलेली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने पाठांतर करून लक्षात ठेवलेलं आहे, पण मग खात्री नाही की ज्या वेळेला आपल्याला आठवायचं तेव्हा आठवेलच. त्यामुळे नावडत्या गोष्टींमध्ये काही ना काहीतरी करून रस निर्माण केला पाहिजे, त्या आपल्याला आवडत्या आहेत असं म्हणलं पाहिजे, तरच त्या लक्षात राहणं अधिक अधिक सोपं होत जाईल. म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी नंतर हे लक्षात ठेवून मला काय फायदे होणार आहे, मी कशासाठी लक्षात ठेवणार आहे, असा काही काहीतरी विचार केला की ती जोडणी होते की बाबा हां, हे मला लक्षात ठेवायला हवं आहे. आणि मग लक्षात ठेवणं हे वेगाने आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणजे त्याचं महत्व पटवून देऊन जर त्याच्याविषयी जर विचार केला तर ती गोष्ट लक्षात राहू शकते. अगदी बरोबर. एकूणच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? खूपच करू शकतो. मग अशी मी म्हटलं तसं अनुभव घ्यायचे. आता अनुभव घ्यायचे म्हणजे काय करायचं काय नेमकं. आता विद्यार्थ्यांच्यासाठी जर म्हणायचं असेल तर त्यांनी भरपूर ऐकणं, भरपूर वाचणं, चर्चा करणं, म्हणजे गटांमध्ये चर्चा केली आहे, प्रश्नोत्तर दिलेली आहेत, प्रश्न विचारले आहेत, उत्तरं दिली आहेत, असं सतत करत राहिलं, चिंतन मनन हे सगळं जर करत राहिलं, लिहिलं पाहिजे खूप, या सगळ्या जर बौद्धिक गोष्टी करत राहिलं, ह्याचे वेगवेगळे अनुभव घेत राहतात. आणि मगाशी म्हटलं तसं जे जे चेतापेशींची निर्मिती, त्यांच्यामध्ये विदरांची जुळणी, नंतर चेतापेशींची बांधणी ही तितकी होत राहते. आणि स्मिताताई, हे जे आपण लॉंग टर्म मेमरी म्हणतो किंवा ही बांधणी, ही चेतापेशींची निर्मिती किती, ह्याला मर्यादाच नाही.
म्हणजे अनंत प्रकारांनी आपण अफाट माहिती लक्षात ठेवू शकतो. आपली क्षमता मेंदूची अफाट आहे. त्यामुळे असं म्हणायला नको की हा एवढं आता पाठांतर केलं, एवढं लक्षात ठेवलं, आता ते नको. जितकं आपण लक्षात ठेवू शकू तितकं आपल्या मेंदूला शक्य आहे. मानवी मेंदू इतका समृद्ध आहे, त्याच्यामध्ये एवढी क्षमता आहे. तर हे अनुभव घ्यायचे. याच्याच बरोबर मग सहलींना जाणं असेल किंवा चढणं आहे, उतरणं आहे, व्यायाम करणं आहे, अनेक प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. अगदी मी म्हणेन की पावसात भिजलंय, उन्हात गेलेलं आहे, असे अनुभव घेतलेले आहेत. नंतर स्वयंपाक केलेला आहे, स्वच्छता केलेल्या आहेत, सायकलिंग केलेलं आहे. काय हवंय ते जे जे आपण अनुभव घेऊ ते असे ठसत जातात. आणि त्या विषयीचं लक्षात ठेवायचं असं आपण ठरवत गेलं की तेवढ्या अनुभवाने आपला मेंदूचे स्मरण केंद्र ही आणखीन समृद्ध होत जाते. हे सर्वसाधारण मी सांगितलं. आणखीन काहीतरी स्मरणाच्या कौशल्याच्यासाठीच्या युक्त्या पण आहेत, ज्याला आपण स्मृती सहाय्यक असं म्हणतो. तर याविषयी ना मानसशास्त्रामध्ये प्रचंड संशोधन चाललेलं आहे, होत आहे. गेल्या 50-70 वर्षांमध्ये खूप संशोधन चालू आहे. तर त्या काहीतरी युक्त्या, ज्याला आपण स्मरण सहाय्यक म्हणून, अशा आपण करतो. त्या खरं म्हणजे तुम्हालाही माहिती असेल, सगळ्यांनाच त्या युक्त्या माहिती असतील. एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आपण काही जर अवघड भाग लक्षात ठेवायचा असला तर पद्य म्हणतो. पद्यामध्ये ते शब्द किंवा अक्षर किंवा असं घालतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला म्हणायचं तर आपल्याला छोटी छोटी मुलं आहेत आणि त्यांना अंक लक्षात ठेवायला सांगायचे. मग त्या शाळेतल्या ताई काय सांगतात, एक गाणं म्हणतात, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, 5 6 7 8 गणपतीचा पहा थाट. आता हे गाणं म्हणता म्हणता त्या मुलांचं 1 2 3 4 5 6 7 8 पाठ झाले, आकडे माहिती झाले. तर हे पद्य आहे. छोटस उदाहरण तुम्हाला सांगितलं. नंतर आणखीन एक असं स्मृती सहाय्यक आहे की आपल्याला समजा शब्दांची सूची लक्षात ठेवायची, 10-5 असे शब्द लक्षात ठेवायचे. तर त्या शब्दांचं पहिलं अक्षर लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिलं अक्षर ठेवून त्याचा एक शब्द तयार होतो जणू काही. तो लक्षात ठेवला की सगळं आठवतं. अगदी आपलं नेहमीचं उदाहरण म्हणजे इंद्रधनुष्याचे रंग आपण जसे लक्षात ठेवतो. अगदी बरोबर आहे. हे नेहमीचं उदाहरण आहे. ताना पिहिनी पाजा असं लक्षात ठेवलं की कोणते सप्तरंग आहेत. ता म्हणजे तांबडा, पी म्हणजे पिवळा. मग ते आपल्याला आठवावे लागेल. ज्या वेळेला आठवायचं तेव्हा मग ताना पिहिनी पाजा आठवलं की 7 शब्द, म्हणजे एका शब्दामध्ये आपल्याला 7 शब्द आठवतात. अशा काही युक्त्या आहेत. काही वेळेला शब्द, अंक, जोड्या लक्षात ठेवायच्या. असे अनेक त्याच्यामध्ये प्रकार आहेत. आणखीन एक उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हणजे टेलिफोन नंबर्स. तुम्हाला सांगायला गंमत म्हणजे की एक 25-30 वर्षांपूर्वी समजा 6 आकडेच टेलिफोन नंबर होते, पटकन लक्षात राहायचे. मग ते झाले 8 आकडे आणि आता मोबाईलचे झाले 10 आकडे. आता काय करायचं, आमच्यासारख्या वयस्कर माणसांनी काय करायचं, मग त्याला चंकिंग असं म्हणतात. म्हणजे त्यातल्या 10 पैकी 3-3-3-1 असा गट केलाय, किंवा 2-2-2 असे गट केले, किंवा 5 आणि 5 असे गट केले. मग ते 5चा गट म्हणजे 97-503 2-2 11 0 असं लक्षात ठेवणं ते सोपं जातं. मग त्याच्यात काही जण विक करतात, काही जण 5 लक्षात ठेवतात, मग 3, मग 2 असे त्याचे गट करण्याला चंकिंग म्हणतात. अशी अनेक युक्त्या स्मरणामध्ये आहेत. म्हणजे एकूण विशेष जर प्रयत्न केले तर आपल्याला आपली स्मरणशक्ती नक्की वाढवता येते. पण मग त्याच्या पुढचा प्रश्न असा येतो की मग विस्मरण का होतं आपल्याला? जर आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या किंवा लक्षात ठेवल्या आणि केलं त्याप्रमाणे, तरी सुद्धा काही गोष्टींचं विस्मरण हे आपल्याला होतच. हो, मग ते का? हा पण आता खूप मोठा भाग आहे बोलण्याचा. पुन्हा विस्मरणामध्ये शारीरिक बाबी आहेतच. म्हणजे मेंदूला आघात झालेला आहे, कधी अपघात झालेला आहे, कधी मेंदूचा काहीतरी आजार झालेला आहे, कधी तिथे जंतू संसर्ग झालेला आहे. असं जर काहीतरी झालं तर इतर बौद्धिक प्रक्रियांच्या बरोबर स्मरणाच्या प्रक्रियेवरती पण परिणाम होतो. स्मृतिभ्रंशाचं मोठं उदाहरण आहे की जसं वयस्कर मंडळी होत जातात तशी मेंदूच्या त्यांच्या काही पेशी मृत व्हायला लागतात, आणि त्या मृत व्हायला लागल्या की स्मृतिभ्रंशाचा तिथे परिणाम होतो. हा एक भाग झाला. दुसरा असा होतो की ज्या वेळेला आपण आठवायचा प्रयत्न करतो आहोत त्यावेळेला काहीतरी मानसिक ताण खूप आहे आणि मग आठवतच नाही. म्हणजे राग आलाय किंवा ताण खूप आहे असं काहीतरी जर झालं तर जे मला आठवायचं तिथे आपण म्हणतो ना ब्लॉक झाल्यासारखं झालं की आठवतच नाही. मग आपण जरा थांबतो, जरा शांत होतो, मग भराभरा आठवायला लागतं. अशा गोष्टी होतात. आणखीन एक गंमत तुम्हाला स्मरणाची आठवत असेल की अगदी माझ्या आता जिभेच्या टोकावर आहे पण आठवत नाहीये. अगदी माहितीये, टिप ऑफ टंग,
TOT असं त्याला म्हणतात, पण आठवत नाहीये. तर त्यावेळेला ते कुठेतरी मागे असतं आणि इतर सगळ्या गडबडीमध्ये, इतर सगळ्या माहितीच्या मध्ये ते कुठेतरी मागे गेलंय. आणि मग त्या जे आपण आठवतो त्याचं एक अक्षरच आठवतं, मग कधी त्याचा रंगच आठवतो, मग कधी ते कुठं आहे त्याचं ठिकाणच आठवतं, ती गोष्ट काही केलं आठवत नाही. आणि नंतर कुठेतरी गेल्यानंतर हा आठवतं. असं ह्या सगळ्या स्मरणाच्या गमती जमती आहेत आणि विस्मरणाच्या पण आहेत. आणखीन एक विस्मरणाच्या बाबतीत मधला महत्वाचा भाग असा आहे की आपण स्मरण हे जे केलेलं आहे ते किती काळजीपूर्वक केलेलं आहे, त्याच्यावरती ते किती काळ लक्षात राहणार आहे आणि किती चटकन आठवणार हे आहे. सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की स्मरण करताना आपलं लक्ष किंवा अवधान किंवा एकाग्रता ही जर असेल तर जे आपण स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे ते चटकन राहील, ते शॉर्ट टर्म मेमरीकडून पटकन लॉंग टर्म मेमरीकडे जाईल. आणि लॉंग टर्म मेमरीमध्ये सुद्धा किती काळ राहणार आहे, 1 तासाची सुद्धा लॉंग टर्म मेमरी असू शकते आणि 40, 50, 80, 100 वर्षांची सुद्धा लॉंग टर्म मेमरी असू शकते. ते स्मरणात ठेवताना आपण काय कष्ट केले आहेत त्याच्यावरती पुढे आहे. म्हणून आपण म्हणतो ना, जप करणं, सराव करणं, पारायण करणं असे जे काही शब्द उच्चारले जातात, तर किती वेळा आपण सराव केलेला आहे तितक्या काळ ती लक्षात राहणार. आणि मग ते विसरतात. दुसरं असं की काही ज्या स्मरणातल्या गोष्टी त्याच्या वारंवार आपण आपल्या साठ्यातनं काढल्या आहेत, वापरल्या आहेत, पुन्हा त्या स्मरणात टाकल्या आहेत, असं जर करत राहिलो, वापर केला त्या स्मरणातल्या गोष्टीचा, तर ते विस्मरण होणार नाही. पण आठवलंच नाहीये कधी, त्याचा वापरच नाही केला, तर मग त्या हळूहळू हळू फिकट 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 होत होत जातात, कमी 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 होत जातात आणि मग त्या हळूहळू विरूनही जाऊ शकतात. असं हे विस्मरणाचं पण गंमत आहे. म्हणजे स्मरणामध्ये अनुभवांना जितकं महत्व आहे तितकंच ते पुन्हा पुन्हा आठवणं म्हणजे मनन करणं, चिंतन अगदी करणं बरोबर. या गोष्टींना खूपच महत्व अगदी आहे बरोबर आहे. त्याच्यामध्ये. आणखीन व्यत्यय किती येतोय, आपण जेव्हा स्मरण करत जातो त्याला व्यत्यय किती होतो. आता ह्याविषयीचा मानसशास्त्रामध्ये इतके गमती गमतीशीर प्रयोग केलेले आहेत की मानसशास्त्रातले प्रयोग सांगायचे तर वेळही आपल्याला पुरणार नाही. तर एक असा आक्षेप आहे की जे अर्थपूर्ण आहे त्याचं स्मरण खूप चांगलं होतं, खूप व्यवस्थित होतं. मग ठीक आहे, आम्ही निरर्थक अक्षरांचे जे समूह आहेत त्याच्याविषयीच आम्ही प्रयोग करू. म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये केलेला प्रयोग माझ्या बाबतीमधले याची तुलना होऊ शकेल. म्हणजे तुम्ही पण अर्थ त्याला जोडणार नाही, मी पण अर्थ जोडणार नाही. म्हणजे समजा NOx असा शब्द घेतलाय ज्याला आपण नॉनसेन्स सिलॅबल्स म्हणतो, आणि अशा शब्दांची सूची आहे आणि मग ती पाठ करायला सांगितलं. मग तुम्हाला किती ट्रायमध्ये तुमची पाठ होते, माझी किती ट्रायमध्ये, मग तुम्हाला किती सेकंद लागतात, असं करून तुमची स्मरणाची प्रक्रिया कशी कशी होते असं बघतात. आता ह्यामध्ये सुद्धा आणखीन असे प्रयोग केले जातात की मध्येच व्यत्यय आणायचा. मग कधी आवाजच आहे, कधी वासच आहे, काय काय होतंय आणि मग त्याचा काय परिणाम होतो असंही शोधून बघितलंय. आणि त्याच्यामध्ये काय करायचं की त्याच पद्धतीची माहिती जर दिली, सिमिलर त्याच पद्धतीची जर माहिती दिली तर गडबड गोंधळ होण्याची शक्यता जास्त असते. आणि जर खूप वेगळी माहिती वेगवेगळी 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 अशी तुटक तुटक असली तर मात्र गोंधळ होत नाही. तुम्हाला आता उदाहरण देते एक, की तुम्हाला माहिती आहे की गुन्हेगारांची ओळख पटवणे असा भाग असतो. म्हणजे कोणीतरी एखादा साक्षीदार असतो आणि तो त्याला गुन्हेगार ओळखायचे असतात. तर आपण आता बघतो त्यामध्ये की समजा कोणीतरी एक्स असा माणूस आहे, तर त्या माणसाची काय उंची, वजन, बांधा अशासारखे 8-10 जण समोर ठेवलेले असतात, तसेच सिमिलर ठेवलेले, की तो जो ओळखणार आहे की ह्याच्यातला गुन्हेगार कोण आहे त्याचा गोंधळ होईल. आणि त्याला जर खरोखरच तो गुन्हेगार बारीक सारीक तपशिलासह माहीत असेल तरच तो त्या 10 जणांपैकी हा असा म्हणून सांगणार. नाही तर तो म्हणेल हा हा हे ते सगळे सारखे दिसतात आणि मला नाही ओळखताय असं म्हणून बाहेर. तर असे काहीतरी व्यत्यय पण त्याच्यामध्ये आणून काही प्रयोग केलेले असतात आणि त्यामुळे आपण जी माहिती लक्षात ठेवतो ती अशी सुटी सुटी वेगवेगळी, म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन, त्याचं वर्गीकरण असं जर केलं ना तर ती एकमेकात गोंधळत नाही आणि मग ती लक्षात राहणं जास्ती चांगली. असा व्यत्यय हा पण एक अभ्यासाचा